पतीच्या मृत्यूनंतर मी माझ्या देवरासोबत एकटी राहत होतो. गावकऱ्यांनी माझ्यावर जो आर्वजण रडले होते. माझ्या लग्नाच्या दिवशी माझा हा देवर राहुल खूप उत्साही होता. तो फक्त 10 वर्षांचा होता, पण त्याच्या चेहऱ्यावर जी आनंदाची चमक होती ती पाहून मी हसून गेलो होतो. मी त्याला नेहमी माझा लहान भाऊ मानत होतो आणि तोही मला भाऊजी म्हणून खूप प्रेमाने बोलावत असे. माझ्या पती अमितसोबत आमचे घर एका छोट्या गावात होते. आम्ही शेती आणि छोट्या व्यवसायातून जीवन जगत होतो. लग्नानंतर पहिले काही वर्षे खूप सुखी होती, पण एका दुर्घटनेने सगळे बदलून टाकले. माझ्या पतीच्या निधनाला आज जवळपास 1 महिना झाला होता. ते शेतात काम करत असताना अचानक हार्ट अटॅक आला आणि ते आम्हाला सोडून गेले. त्या दिवशी घरात सासू-सासरे नव्हते, कारण ते दुसऱ्या गावात राहत होते आणि नणंदही तिच्या सासरी गेली होती. घरात फक्त मी आणि राहुल होतो. राहुल आता 18 वर्षांचा झाला होता, पण तो अजूनही मुलासारखा निर्दोष आणि मदतगार होता. पतीच्या मृत्यूनंतर माझे जीवन अंधारात बुडाले होते. रात्री एकटी झोपायला मला भीती वाटत असे. त्यामुळे मी राहुलला माझ्याबरोबर झोपायला लावत असे. तो मला आश्वासन देत असे, "भाऊजी घाबरू नका, मी तुमच्याबरोबर आहे." माझ्या पतीने मला सांगितले होते की मी तुमची काळजी घेईन. ती थंड वारा वाहत होता आणि घरातही थंडी जाणवत होती. आम्ही एकाच खाटेवर झोपत होतो. राहुल मला गोष्टी सांगत असे आणि मी त्याच्या गोष्टी ऐकून थोड्या वेळासाठी माझे दुःख विसरत असे. पण माझ्या मनात नेहमी एक चिंता राहत असे. आमच्याकडे पैशांची कमतरता होती. पतीच्या मृत्यूनंतर शेतकामही थांबले होते. राहुलने शाळा सोडून छोटी-मोठी कामे करायला सुरुवात केली. तो गावच्या बाजारात मजुरी करायचा आणि थोडे पैसे घेऊन मला देत असे. मला ते पाहून खूप दुःख व्हायचे, पण तो म्हणायचा, "भाऊजी, तुम्ही काळजी करू नका. मी मोठा झाल्यावर सगळे सांभाळेन." मी मोठा जे राहुल लवकर घरी आला. त्याच्या हातात काही फळे आणि दूध होते. तो म्हणाला, "भाऊजी, आज मी गावच्या साहेबांच्या घरी काम केले आणि घेऊन आलो आहे. तुम्ही आराम करा, मी जेवण बनवतो." मला आश्चर्य वाटले की इतक्या लहान वयात तो इतकी जबाबदारी घेतोय. रात्री जेवताना त्याने सांगितले, "भाऊजी, आम्ही या घरात राहू शकतो, पण आपण काहीतरी व्यवसाय सुरू करायला हवा. मी विचार केला आहे की एक छोटी दुकान उघडूया." त्याने मला सांगितले की त्याचे स्वप्न आहे की आम्ही एक छोटी दुकान उघडावी, ज्यात शेतीची साधने आणि बियाणे विकले जाईल. त्याची ही गोष्ट ऐकून माझ्या मनात आशा जागृत झाली. पण दुसऱ्या दिवशी एक मोठी अडचण आली. आमच्या घराच्या मालकाने, जो आमचा शेजारी होता, भाडे वाढवण्याची मागणी केली. आमच्याकडे पैसे नव्हते. राहुल म्हणाला, "भाऊजी, तुम्ही काळजी करू नका. मी गावच्या बँकेत जाऊन विचारले आहे. आम्हाला कर्ज मिळू शकते, जर आम्ही काही गॅरंटी दिली तर." मला भीती वाटली. मी विचार करत होतो की हा लहान मुलगा इतक्या मोठ्या गोष्टी कशा करतो. त्या रात्री तो लवकर झोपला. मी त्याच्या खोलीत गेले. त्याच्या टेबलावर काही कागदपत्रे होती. त्यात दुकानाचा प्लॅन आणि खर्चाची यादी होती. मला अभिमान वाटला, पण सोबत चिंताही. हळूहळू गावात अफवा पसरू लागल्या. गावचे काही लोक आमच्या घराजवळ येऊन गप्पा मारत. एक दिवस एक वृद्ध महिला मला म्हणाली, "बेटा, हा मुलगा तुझा देवर आहे, पण लोक चुकीचे बोलतात. तू सावध राहायला हवेस." मी राहुलला सांगायला गेले की त्याने काहीतरी करायला हवे. त्याने शांतपणे सांगितले, "भाऊजी, वेळ येईल तेव्हा सगळे सिद्ध होईल. आम्ही खरे आहोत तर भगवान आमची मदत करेल." माझे हृदय धडधडू लागले. हृदय धडधडू लागले. राहुल उठला आणि दार उघडले. बाहेर 3-4 माणसे होते. ते आमचे शेजारी होते आणि रागात होते. त्यांनी सांगितले, "हा मुलगा तुमच्या घरात राहून तुम्हाला नुकसान पोहोचवेल. तुम्ही विधवा आहात. तुम्ही इथून निघून जायला हवे." राहुल घाबरला नाही. तो म्हणाला, "काका, आम्ही काही चुकीचे करत नाही. आम्ही मेहनत करून जगतो." पण त्यांनी ऐकले नाही आणि धमकी देऊन निघून गेले. त्या रात्री मला झोप आली नाही. मी राहुलला विचारले, "तू हे सगळे कसे सहन करतोस?" त्याने मला सांगितले, "भाऊजी, माझ्या भावाने मला तुमची काळजी घ्यायला सांगितले होते. मी तुम्हाला कधीही सोडणार नाही." सकाळी राहुलने मला आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. त्याने गावाबाहेरून एका मोठ्या व्यापाऱ्याचा संपर्क केला होता, जो शेतीची साधने विकत असे. तो व्यापारी त्याला मदत करण्यास तयार होता. आम्ही दोघे मिळून त्याच्याकडे गेलो. त्याने आम्हाला छोटे कर्ज आणि सामान दिले. पुढच्या दिवसात आम्ही छोटी दुकान सुरू केली. राहुल रोज लवकर उठून दुकान व्यवस्थित करायचा, ग्राहकांशी बोलायचा. मलाही त्यात मदत करण्याची सवय लागली. हळूहळू आमची कमाई वाढू लागली. पण त्याच वेळी एक मोठी समस्या आली. आमच्या एका जुना दुष्ट शेजाऱ्याने आमच्या दुकानावर खोटा केस केला. त्याने सांगितले की आम्ही त्याच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम केले आहे. आम्हाला कोर्टात बोलावण्यात आले. मला खूप भीती वाटली. राहुल म्हणाला, "भाऊजी, तुम्ही घरी राहा. मी ही गोष्ट सांभाळतो." तो कोर्टात गेला. तिथे त्याने सर्व कागदपत्रे आणि पुरावे सादर केले. त्याची गोष्ट ऐकून जजही प्रभावित झाले. पण विरोधी पक्षाने खोटे साक्षीदार उभे केले.
राहुलने गावच्या वृद्धांना साक्षीदार म्हणून बोलावले. त्यांनी खरी गोष्ट सांगितली. शेवटी केस आमच्या बाजूने गेला. जेव्हा राहुल घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्याने मला सांगितले, भाऊजी, सत्य नेहमी जिंकते. या घटनेनंतर गावकऱ्यांचा दृष्टिकोन बदलला. ते आम्हाला मान देऊ लागले. राहुलची दुकान चांगल्या प्रकारे चालू लागली. त्याने मला शिकवायला सुरुवात केली. मी घरकाम आणि दुकान दोन्ही सांभाळत असे. आम्ही मिळून नवे घर बांधायचा विचार केला. एक दिवस राहुल मला म्हणाला, भाऊजी, तुम्ही माझ्या आईसारखे आहात. तुमच्या शिवाय मी काहीच नाही. त्याची ही गोष्ट ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. पण पुन्हा एक अडचण आली. राहुलला ताप आला आणि त्याची सेवा केली. त्यावेळी दुकान बंद राहिले आणि पैशांची कमतरता झाली. मी विचार करत होतो की आता काय करू. पण गावकऱ्यांनी, जे आधी आमची निंदा करत होते, ते मत्तीला आले. त्यांनी दुकान सांभाळले आणि आम्हाला अन्नही पाठवले. हे पाहून मला समजले की चांगल्या कर्तृत्वाचे फळ नेहमी मिळते. राहुल बरा झाल्यावर आम्ही नव्या उत्साहाने कामाला लागलो. त्याने एक छोटी फॅक्टरी सुरू करण्याचा विचार केला, ज्यात स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. आम्ही मिळून त्यात यशस्वी झालो. वर्षे गेली. राहुल मोठा झाला आणि त्याने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्याने माझी काळजी घेतली आणि मला कधीही एकटेपण जाणवू दिले नाही. आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला समजते की जीवनात अडचणी येतात, पण जर आपण विश्वास आणि मेहनतीने पुढे गेलो तर प्रत्येक समस्येचा निवारण होतो. राहुलने मला शिकवले की कुटुंबाचे बंधन सर्वात मजबूत असते. लोकांच्या गप्पांमध्ये न पडता सत्याचा मार्ग स्वीकारावा आणि एकमेकांना साथ द्यावी, हेच खरे नीतिमूल्य आहे. आमची गोष्ट एक उदाहरण आहे की विधवा असूनही स्त्री मेहनत आणि साथीदाराने जीवन सुंदर बनवू शकते. राहुल आजही मला भाऊजी म्हणून बोलावतो आणि आम्ही एकत्र असतो. आमचे घर आता सुखी आहे. गावकरी आम्हाला आदर देत आहे. ही गोष्ट तुम्हाला आठवण करून देते की जीवनातील कोणतीही अडचण शेवटची नसते. विश्वास, मेहनत आणि प्रेमाने सगळे जिंकता येते.